तर आपण आज सूर्यनमस्कार करणार आहोत. त्याबरोबर काही स्ट्रेंथनिंगचे पण आपण एक्सरसाइज करणार आहोत. याच्यामध्ये आपण सुरुवात रिस्ट रोटेशन, नेक रोटेशन, हिप रोटेशन यांपासून करूयात. ten times each side. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर नेक रोटेशन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6. Then hand rotation 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10. Reverse 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Leg rotation 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Reverse 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Leg change 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Reverse 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay. Then do some rotation. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 16. Okay. Then यामध्ये जे स्ट्रेचिंग असतं त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक डायनॅमिक स्ट्रेचिंग असतं आणि एक स्टॅटिक स्ट्रेचिंग असतं. जनरली आपण जे स्टॅटिक स्ट्रेचिंग आहे ते आफ्टर एक्सरसाइज करतो आणि डायनॅमिक स्ट्रेचिंग आहे ते बिफोर एक्सरसाइज असतं वॉर्मअपसाठी. तर आपली बॉडी बऱ्यापैकी वॉर्म झालेली आहे. तर आता आपण सूर्यनमस्कारला सुरुवात करूया.
सो जर आपण पाहत असाल की आता जस्ट 10 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आपला व्हिडिओ स्टार्ट करून. त्यामध्ये आपण वॉर्मअप केलेला आहे आणि 6 सूर्यनमस्कार घातलेले आहेत. जर आपण हा विचार केला की 10 मिनिटं हे आपले सकाळी उठल्यानंतर जर आपण थोडं जरी डिस्ट्रॅक्टेड राहिलो तरी 10 मिनिटं अशीही निघून जातात कुठे पण. जसं की मला स्वतःला सवय होती की एनिथिंग लाईक झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल चेक करणे, त्याच्यामध्ये रील्स पाहणे, न्यूज पाहणे, अशा गोष्टी. जर तुम्ही तो वेळ तसा न घालवता जर तुम्ही तो एक फोकस्ड वेनी तो कंट्रीब्यूट केला टुवर्ड्स द एक्सरसाइज, 10 मिनिटात आपले 6 सूर्यनमस्कार होतात. आणि तुम्ही ही जी पूर्णपणे कन्सिस्टन्सी आहे ती जर 1 वर्ष जरी फॉलो केली, एका वर्षात असतात 365 दिवस, 318 आणि 6 6 36, म्हणजे नियरली 2000+ सूर्यनमस्कार तुम्ही एका वर्षात घालता. तर मग याचा बॉडीवर किती नाही म्हटलं तरी जेव्हा तुम्ही 2000 सूर्यनमस्कार घालत आहात या बॉडीने, तर त्याचा तुम्हाला फायदा कुठे ना कुठे तरी होणारच आहे. आणि तुम्हाला कळून पण येणार नाही की तुम्ही सूर्यनमस्कार घातले. ठीक आहे, आपण आपल्या बॉडी पोस्चर नीट करण्याच्या ज्या पुढच्या एक्सरसाइज आहेत त्यांच्याकडे वळूयात. त्यामध्ये आपण काल जे डिस्कस केलं ते होतं अँटेरियर पेल्विक टिल्ट. यामध्ये आपण काही एक्सरसाइज बघितलेल्या आहेत. या आपण कालच्याच एक्सरसाइज रिपीट करणार आहोत, पण आपण त्या कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करायचं ट्राय करणार आहोत. तर आपली पहिली एक्सरसाइज आहे चाइल्ड पोज. त्या चाइल्ड पोज मध्ये आपल्याला किमान 20 सेकंड्स होल्ड करायचं आहे आणि जेणेकरून त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर लेट स्टार्ट. तुम्ही टायमर लावू शकता यासाठी. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला चाइल्ड पोज मध्ये येण्यासाठी वज्रासन मध्ये बसायचं आहे. वज्रासन मध्ये बसल्यानंतर आपल्याला आपलं मी ज्या पोज मध्ये बसतोय ते फॉलो करा. एक 10 सेकंदाचा मध्ये ब्रेक घेऊन आपण परत ती एक्सरसाइज एकदा करणार आहोत. त्याचे आपल्याला 2 रिपिटेशन्स करायचे आहेत. लेट्स स्टार्ट. आपण नेक्स्ट एक्सरसाइज कडे जाऊया, जो की आहे लंजेस. आपल्याला ते पण 2 टाइम्स करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ती लंज होल्ड करून ठेवायची आहे. आपण लंजच्या पोझिशन मध्ये येऊयात.
reverse the leg. आता आपल्याला ब्रिज पोझिशन करायची आहे. सेम फॉर 3 times 20 seconds. आपण आपला टायमर लावून घेऊया जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर वेने टाइम बाउंड वे मध्ये करता येईल. याच्यासाठी आपले 2 हात ग्लूट्सच्या इथे ठेवायचे आणि होल्ड करायचे. इथे आपण 10 सेकंदांचा गॅप घेऊयात. आपला पुढचा एक्सरसाइज असणार आहे सीटेड प्लॅंक. तो करूयात. त्यासाठी अगेन आपल्याला टाइमर लावून घ्यायचा आहे. 20 सेकंड्सचा आपल्याला प्लॅन करायचा आहे फॉर 2 times.
तर आपण एवढी एक्सरसाइज आता आपला जो पेल्विक टिल्ट आहे हा रिपेअर करण्यासाठी केलेला आहे. आता हे जे पेल्विक टिल्ट आहे, आता आपण एक सर्च करूया की हाऊ मेनी डेज डज इट टेक टू क्युअर द अँटेरियर पेल्विक टिल्ट. हां, तर एक नॉर्मल फर्स्ट सर्चमध्ये मला जे आन्सर भेटलेलं आहे ते आहे 6 to 12 वीक्स. म्हणजे 6 to 12 वीक्समध्ये आपल्याला एक सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट पाहायला भेटेल. सो इट्स ॲक्च्युली अ लॉंग जर्नी बिकॉज या गोष्टींचा विचार कधी आतापर्यंत केला नव्हता आणि खूप सारी वर्ष आपण त्याच पोस्चरमध्ये राहतो आणि काही काळानंतर आपल्याला जसं आपलं एज वाढत जातं तसं त्यामध्ये आपल्याला थोडेफार सिग्नल्स येत जातात. तर आपण ते पाहिले पाहिजेत नक्की आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये इश्यू कुठे आहेत आणि त्या प्रकारे आपण ह्या गोष्टी क्युअर केल्या पाहिजेत. तर आजसाठी इतकंच. थँक्यू.